नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2022 वर्षाची अतिशय चांगली अशी सुरुवात झालेली आणि ऑफ द रेकॉर्डचा 2022चा हा खरं तर पहिला एपिसोड आहे. यावेळेला नेमकं गेस्ट कोणाला आणायचं हा प्रश्न ज्या वेळेला पडला ना त्यावेळेला मला असं होत होतं की संकल्प मी केलेले आहे, संकल्प तुम्ही सगळ्यांनी केलेले आहात. काही संकल्प असतात जे आपण इंडिव्हिज्युअली आपल्यापुरती घेतो. काही संकल्प असे असतात जे अवघं कुटुंब घेतं आणि त्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते पणाला लावत असतं, आपली कला सादर करत असतं, अनेक कलाकृतींना आणखी जन्मही देत असतं. असा संकल्प बरं कुणी केलेला असेल? हे सगळं काही शोधत असताना अचानकपणे ना आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे मी ज्या ठिकाणी आत्ता बसलेलो आहे ना त्या ठिकाणी एक वेगळेच पाहुणे माझ्या शेजारी येऊन बसलेले आहेत. त्यांच्याशी जरा आपण गप्पा गोष्टी करूयात. छोटू सिंग जी, ऑफ द रेकॉर्ड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत, एकदम मजेत. थँक्यू विशाल, थँक्यू. आणि लोकशाहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर तुम्हाला सुद्धा आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना देखील. तर ऑफ द रेकॉर्डच्या आजच्या शो मध्ये मात्र मी तुम्हाला काय प्रश्न करणार आहे, म्हणजे ही जागा कशी काय मिळाली तुम्हाला, तुमचा जन्म कसा झाला, म्हणजे तुम्ही थेट मुंबईमध्ये मला भेटण्यासाठी आलात की मी तुम्हाला भेटायला आलोय, हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना या क्षणाला पडलेला आहे. तर छोटू सिंग आपल्याबद्दल थोडक्यात सांगा ना जरा. अहो आता काय सांगायचं म्हणजे म्हणजे माझे जन्मदाता पारधी कुटुंबीयच आहेत. पण माझे अनेक 2000 भाऊ आणि बहिणी आहेत. काय सांगताय? हा, म्हणजे आम्ही या घरात जवळजवळ 2000 लोक राहतो. 2000? हा. ही मस्ट बी किडिंग विथ मी. 2000ची किंवा 2000 लोकांची फॅमिली मुंबईमध्ये राहणं शक्य आहे का? छोटू सिंगजी, म्हणजे मला सांगा. आणि आणि सोशल डिस्टन्सिंग पण आम्ही मेंटेन करतो. 2000 हो, ते दिसतच आहे, तुम्ही फार लांब बसलात माझ्यापासून. बरं, 2022 साठी तुमचे नेमके संकल्प काय आहेत? म्हणजे माझी मजा घ्यायची, माझ्याबरोबर मस्ती करायची, हा 2000 कुटुंबांची फॅमिली आम्ही एकत्र राहतो. मुंबईत हे खरं शक्य आहे का? प्रेक्षकांनाही पटत नाही होते. असं नाही. आम्ही आम्ही म्हणजे आम्ही राहतो एकत्र. आणि 2022 साली माझा असा संकल्प आहे की म्हणजे मी चांगला फिटनेस वगैरे होणार आहे. म्हणजे फिटनेस फ्रीक व्हायचं मला फार इच्छा आहे. म्हणजे पहिले वर्षाचे 4-5 दिवस मी काय जिम मध्ये जाणार नाही. बरं. ते लोक सगळे जे संकल्प करतात तेच येतात आणि संकल्प मोडतात. तसेच लोक येतात जिम मध्ये. बरं. मी जिम थोडं एक 10 दिवसांनी करणार आहे आणि कन्सिस्टंटली मेंटेन करणार आहे. बरं, मग तुमच्या या संकल्पासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बरं, जन्मदाते असलेले पाध्ये कुटुंब यांचं तुम्ही नाव घेतलं, मग छोटू सिंग पाध्ये असं जर तुमचं नाव मी उच्चारलं तर तुम्हाला चालेल का? आई बाबांशी भेट घालून देणार आहात का? हो, नक्की 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 घालून देणार आहे. कारण आमचे बोलविते धनी तेच आहेत ना. मी म्हणजे आपल्याला बडबड बडबड करायला आणि ओपनिंग तुमचं छान व्हायला पाहिजे म्हणून मी आलोय. म्हणजे काय, ओपनिंगला आपलं त्यांचं काय गीत ते बडबड बडबड करतात. माझं कसं माझ्यामुळे ते आहेत ना, म्हणून मला शोचं ओपनिंग द्यायला पाहिजे. क्या बात आहे. मग छोटू सिंगजी, तुम्ही तुमच्याबरोबर असलेले इतर पपेट्स जे आहेत ते आमच्या प्रेक्षकांनी बघितलेले आहेत. मात्र आज तुमच्या जन्मदात्यांशी भेटण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे फार वेळ न दवडता आई बाबांना मला वाटतंय तुम्हीच आवाज द्या. या चला चला, विशाल पाटील आलेले आहेत ऑफ द रेकॉर्ड साठी, लवकर या. क्या बात आहे. तर छोटू सिंग यांनी आई बाबांना बोलवलेलं आहे. काय ना, आई बाबा येण्याच्या आधी पाध्ये कुटुंबियांबद्दल थोडीफार माहिती गोळा करणं तर आता आवश्यक आहे ना, त्यामुळे मी लागतो त्या छोट्याशा तयारीला. छोटू सिंगजी, तोपर्यंत आई बाबांना जरा बोलवा आणि लगेच आपण आजच्या ऑफ द रेकॉर्डच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करणार आहोत. चला, छोटू सिंग यांची एक्झिट झालेली आहे आणि फायनली पाध्ये कुटुंबाबरोबर बोलण्यासाठी आपल्याला निवांतपणा मिळालेला आहे. तर नवीन वर्षाच्या पाध्ये कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडूनही आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून देखील. आज इंट्रोडक्शन देणार नाही मी फॉर्मल, कारण नवीन वर्ष आहे, पहिला दिवस आहे, आपण सगळे एकमेकांना भेटतो आहोत. तर सर, आपल्यापासून सुरुवात करेल की बाबांकडून आलेला वारसा तुम्ही जोपासला, तो पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही दिला आणि आज जे आम्ही सगळे एंटरटेन होतो या सगळ्यांच्या माध्यमातून, तर हे कुटुंब मला छोटू सिंगनं सांगितलंय की 2-2.5 हजार लोकांचं कुटुंब आहे. मुंबई सारख्या ठिकाणी घरात इतके कुटुंबीय. नाही, खरंच म्हणजे आमचं एवढं 2 ते 2.5 हजार माझे मित्र आहेत, मुलं आहेत, मुली, काय जे म्हणाल ते. पण एवढं सगळं असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र
मी एक बाहुली घर घेतलेलं आहे. हो. आमचा स्टुडिओ म्हणा हवं तर, तिथे गुण्या गोविंदाने ते सगळेजण नांदतायत. बरं, पण ताई, इतकं मोठं कुटुंब म्हटलं की त्याची हो. सांभाळायची जबाबदारी ही त्या घरातल्या स्त्रीवर कायम येत असते. मग आले गेलेल्यांचं पाहुणचार करणं असेल किंवा ज्या वेळेला दादांचे शोज असतील त्यावेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहणं असेल, हो. आणि पूर्वाश्रमीमध्ये या सर्व गोष्टींची सवय नसतानाही या कुटुंबानं तुम्हाला आणि तुम्ही या कुटुंबाला कसं आपलंसं केलं? सुरुवात करूया तुमच्यापासून. नाही, आपलंसं म्हणजे मला सुद्धा कलांची आवड होती, कारण मी स्वतः मराठी घेऊन MA केलेलं आहे. मला हो. साहित्याची खूप आवड होती, लिखाणाची आवड होती. त्याच्यानंतर मी थोडीफार गाण्यात म्हणजे गायिकाही आहे. हो. आणि मला लिखाणाची पण खूप आवड असल्यामुळे आणि अभिनयाची आवड असल्यामुळे मला थोडंसं या कुटुंबाशी जुळवून घ्यायला फार त्रास नाही पडले. आणि रामदासजींचे कार्यक्रम तर मी अगदी शाळेपासूनच बघत होते. त्यामुळे पुढे असं वाटलं नाही की आपण यांच्या कुटुंबात जाऊ, म्हणून पण या सगळ्या कलांची आवड असल्यामुळे मला त्यांच्याशी, त्यांच्या बाहुल्यांची, एवढ्या मोठ्या कुटुंबाशी, आणि आमचं खरोखरच एकत्र कुटुंब होतं त्यामुळे यांच्याशी जुळवून घ्यायला मला अजिबात त्रास नाही झाला. बरं, पण रामदासजी, हा, हा. एकट्यानं हा लढा देणं वेगळं असतं. ज्यावेळेला अशी एक भक्कम साथ आपल्याला मिळते हो. त्यावेळेला हा प्रवास किती सोपा झाला ताईंच्या येण्यानं? नाही, खरं सांगायचं तर या प्रवासात माझं मी तर करतच होतो, पण माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबियांचा जास्त हातभार आहे. पहिल्यांदा माझे भाऊ बहीण हे सगळ्या मदतीला होते. लग्न झाल्यावर अपर्णा मदतीला आली, आणि नुसती मदतीला नाही आली, तिचा प्लस पॉइंट म्हणजे ती गाणारी आहे. ऍक्टिंग विजया मेहतांची स्टुडंट आहे, म्हणजे पुढे बोलायचंच काम नाही आहे. तर ते आहे, आणि स्टेजची तिला सवय आहे. त्यामुळे हे करण्यासाठी मला खूप पटकन करता आलं ते. कारण हे शब्दभ्रमी बाहुल्या किंवा नुसत्या बाहुल्या करणारे त्या काळी बाहेर बरेच होते, आपल्याकडे थोडेसे होते. पण नवरा बायको, खरोखरीचे नवरा बायको आणि बाहुल्यातले नवरा बायको, असं कॉम्बिनेशन कुठेच झालेलं नव्हतं. न भूतो न भविष्यती. आणि अपर्णाला गाणं येत होतं, ऍक्टिंग येत होती, त्यामुळे खूप असं एक नवीन फॉर्मेट आम्ही लोकांसमोर आणला. आणि तो मराठीतच नाही तर इंग्लिश, हिंदीमध्ये आम्ही आणला. आणि त्यामुळे अनेक म्हणजे आता किती प्रयोग झाले आमचे दोघांचे तेच माहिती नाही मला. एवढे प्रयोग आम्ही असंख्य केले, आणि ते अजूनही देवाच्या कृपेने, रसिकांच्या प्रेमाने अजून चालू आहे. खरोखर आहे, हे आशीर्वाद घेणंच फार महत्वाचं असतं. सत्यजित, आपल्याकडे येतो. बाबांचा हा वारसा पुढे चालवत ठेवणं, बरं त्यातही इंडियाज गॉट टॅलेंट पर्यंत जाणं, त्या ठिकाणी ही सगळी कला सादर करणं असू दे, किंवा बाहुल्यांचा सहवास, या भावा बहिणींचा आणि मित्रमैत्रिणींचा सहवास तुझ्यासाठी कसा होता? खूप वेगळं होतं, आणि अर्थात लहानपणापासून मला बाहुल्यांची मी बघत होतो, आणि कुठेतरी लहानपणी माझ्या मनात नक्कीच होतं, आणि मे बी या दोघांना पण माहिती होतं की मी ही पुढे कला करणार, ऍज अ प्रोफेशन म्हणून किंवा मे बी ऍज अ हॉबी म्हणून तरी मी नक्की करणार. आणि लहानपणापासून अगदी खूप छान, म्हणजे पपेट्सच होती, मला काय वेगळी टॉईज नव्हती. आणि लहानपणापासून माझा एक स्वभाव, इन्क्विजिटिव्ह माझा स्वभाव होता की हे कसं पपेट बोलतं, कसं काय होतं. आणि मग तेव्हापासून मी बाबांच्या कार्यक्रमाला जायचो. बाबा खूप स्टेज शोज तेव्हा करायचे. मी विंगमध्ये, अगदी साईड विंगमध्ये बघायचो बाबांचं टायमिंग कसं आहे, काय आहे, कसं आहे. आणि हळूहळू मग मी ती शिकत गेलो. माझा पहिला कार्यक्रम 7वीत असताना मी केलाय. क्या बात है. 7वीचा गॅदरिंग, म्हणजे मे बी 10-12 वर्षाचा होतो तेव्हा मी एक पिंक पॅन्थर नावाचं कॅरेक्टर क्रिएट केलं होतं, पपेट. आणि मग 5 मिनिटाचे संवाद लिहिले होते, आणि मग मी तो सादर केलं होतं, आणि आई बाबा चीफ गेस्ट होते. सरप्राईज होतं मला. त्याच्यानंतर मग बाबाने सांगितलं आता तू प्रॉपर कला शिकायला लाग. आणि मग मी प्रॉपर 5-6 वर्ष कला शिकलो. आणि अर्थात बाबांनी मला एक जसा सल्ला, बाबा जसे इंजिनियर आहेत तसं बाबांनी सांगितलं तू एक काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घे, आणि मग तू ठरव. म्हणजे मला आई बाबांनी कधी फोर्स केलं नाही की तू हे करायला पाहिजे.
हे कधी मला प्रेशर नव्हतं. हम्म, हम्म, इट इज युअर चॉईस, यू डिसाईड. कारण प्रत्येक कलाकार वेगळा असतो, तुम्हाला माहितीये. कलेच्या क्षेत्रात असं नसतं की बाबांनी केलं तर मुलगा सक्सेसफुल होईलच असं काही Guarantees नाहीये. गॅरंटी नसते. म्हणून बाबांनी सांगितलं तुझं एज्युकेशन तसा मी बऱ्यापैकी चांगला हुशार आहे. स्वतःची वाट- हे बाबांकडून यायला हवंय का? पण चांगले मार्क 10वीत 12वीत मला 80% चांगले होते. म्हणून बाबांनी सांगितलं तू शिक्षण पूर्ण कर. हा, हा. आणि मला माझ्या काकांनी राजेंद्र पाद्यांनी सांगितलं तू CA कर. हम्म, 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 हम्म. म्हणून मी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा क्लिअर क्या बात आहे. आणि लकीली त्याच वर्षी म्हणजे परीक्षाच्या 6 महिने आधी मला इंडियाज गॉट टॅलेंट मधून कॉल आला. त्यांचा पहिला सीझन होता तो 2009 साली. हम्म. आणि मग मी फायनल्स पर्यंत पोहोचलो. आणि मग पॅन इंडिया त्याला, अर्थात तुम्हाला माहिती तो मोठा शो आहे, नॅशनल लेवलचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. ऑल ओव्हर माझं नाव झालं त्याच्यामुळे. आणि मग नंतर मी ॲज अ CA म्हणून मी थोडाफार मी काकांबरोबर त्यांची काम प्रॅक्टिस म्हणजे थोडंसं काम केलं. पण नंतर मग मी पूर्णपणे हाच व्यवसाय स्वीकारला. म्हणजे क्या बात आहे. ही जर्नी खरं तर विथ अप अँड डाऊन्स आणि बरेच ठाक ठोडगे शिकवणार देखील आहे. कारण ज्यावेळेला CA म्हटलं तर प्रत्येक गोष्टीची सांगड घालता येणं हे महत्त्वाचं असतं. इंजिनियर असला तर क्रिएटिव्ह असतात. पण एक कलाकार म्हणून या कलेतून अनेक कॅरेक्टर्सची निर्मिती तुम्ही केली. खरं तर त्या कॅरेक्टर्सना त्यांना मिळालेले अवॉर्ड्स आहे, त्यांचं ॲप्रिसिएशन आहे. आणि आजही ते कॅरेक्टर्स आमच्याशी बोलतात त्यावेळेला साक्षात ते कॅरेक्टर्स समोर आहे हे देखील वाटतं. तुमच्या जवळची बाहुली किंवा तुमच्या जवळचं यातलं कॅरेक्टर नेमकं कुठलं आहे? नाही, खरं म्हटलं तर माझे 2,500 सगळे जवळचे आहेत, कारण माझ्या हातून मी घडवलेले हो. आहेत. पण जवळची म्हणाल तर आमचे अर्धवटराव, आवडाबाई आणि श्यामू आणि गंपू. कारण अर्धवटरावांना मी वयाच्या 6व्या वर्षीपासून बघतो आहे, वडील प्रॅक्टिस करताना. हम्म, हम्म, हम्म. आणि ते बघतच लहानाचा मोठा झालो. आणि वडिलांनी सांगितलं, मी सांगितलं कसं बोलतो हा, एवढा मी लहान होतो, मला कळायचं नाही. तर वडिलांनी सांगितलं तुझ्याशी बोलायला पाहिजे. तर चलो हो, मग मी सांगेन तसं शिकायला पाहिजे तू. बरं. आणि जे त्यांच्याबरोबर शिकलो त्यांनी मला 11 वर्ष कुठलाही कार्यक्रम करून दिला नव्हता. हम्म, हम्म, हम्म. आणि 11 वर्षानंतर माझा पहिला कार्यक्रम झाला. पण त्यांनी एक काम चांगलं केलं की ही अर्धवटराव, आवडाबाई जे आमचे बोलतात त्याला शब्दभ्रमी बाहुली बोलतात किंवा वेंट्रिलॉक्विस्ट पपेट. हम्म, हम्म, हम्म. आणि दुसरे प्रकार असतात की कळसूत्री बाहुल्या, काठीच्या बाहुल्या. या पण मला त्यांनी दुसऱ्यांना बोलवून त्या फील्डमधले एक्सपर्ट बोलवून मला शिकवले. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे मला सगळ्या प्रकारच्या बाहुल्या करता येऊ लागल्या. हा एक प्लस पॉइंट आहे. वडिलांच्या खूप आठवणी आहेत. फक्त मला एकच आठवण मी सांगतो. वडील म्हणाले तू ही कला शिकतोयस, खूप आनंद आहे, हम्म, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या कलेबरोबर तुझं शिक्षण देखील महत्वाचं आहे. कुठल्याही शाखेत जा पण तू शिक्षण घे, कारण इट विल रिफ्लेक्ट इन युअर आर्ट. क्या बात आहे. आणि अक्षरशः खरं झालं, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, कार्यक्रम करतो. आज हजारांनी माझे कार्यक्रम देवाच्या कृपेने आणि रसिकांच्या आशीर्वादाने झाले. पण मी इंजिनियर असल्यामुळे मी बाहुल्या बनवण्याचं वेगळं तंत्र शोधून काढलं आणि आज ते जगभर मान्यता आहे त्याला. असं. पण वडिलांनी काही गोष्टी ज्या सांगितलेल्या असतात त्या महत्वाच्या असतात, म्हणून मी याला पण सांगतो. मी पटकन बोलून गेलो तरी लक्षात ठेवतो. मी सांगायला खूप आनंद होतो की त्यांचे करिअरची वेगळी फेज सुरू झाले. ते पपेट डिझायनिंग मध्ये अजून त्याच्यात इतके इनोव्हेशन दररोज करत असतात. म्हणजे दररोज ते सकाळी 9-9:30 स्टुडिओमध्ये जातात आणि अर्थात काही प्रोजेक्ट्स असतात ते तर पपेट डिझाईन करतात, पण त्याशिवाय त्यांना जे आवडेल ते काहीतरी डिझाईन करतात आणि ते एकदम भन्नाट असतं. म्हणजे ते एक म्हणजे प्युअर, म्हणजे असं नाही की बा हा प्रोजेक्ट आहे म्हणून करायचं नाही, मला हे आज सुचलं मी हे आज पपेट डिझाईन केलं. काम म्हणून नाही, आवड म्हणून सुद्धा. आवड म्हणून आणि त्याच्याबद्दल पैसे मिळतील असं नाही, पण तरी देखील त्यांना करायची खूप आवड आहे. चालू असते. बरं, पण अपर्णाताई, जसं त्यांनी सांगितलं की
अभ्यास करणं असेल, तुमची स्वतःची एक वेगळी ओळख असणं हे फार महत्त्वाचं असतं. हो. तशीच तुमची लग्नाआधी सुद्धा एक वेगळी ओळख आहे आणि लग्नानंतरची देखील आपली स्वतःची एक ओळख तुम्ही आजही जपलेली आहे. मला सांगा, कळसूत्री बाहुल्या असतील हा. किंवा विविध प्रकारच्या बाहुल्या असतील, ज्यांची खरं तर नावही आम्हाला कदाचित परिचित नसतील, बरोबर. हे सगळं क्रिएट करत असताना त्याचा इतिहास जाणणं फार महत्त्वाचं असतं. हो. त्याचा अभ्यास जाणणं महत्त्वाचं हो. असतं. जसं तुम्ही MA मध्ये तुमचं हो. मराठी MA जे केलं, एज्युकेशन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे. हो. म्हणजे जी पिढी आज तुम्हाला टेलिव्हिजनवर बघतीये, हो. त्या पिढीसाठी खास काय सांगावं असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं क्षेत्र निवडा, मात्र त्याचा अभ्यास करणं किती हो. महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, परंतु त्याचा अभ्यास, त्याची परंपरा काय आहे, विशेषतः कलाकारांना नुसतं आपला एक कला करतो असं नाही, हम्म. त्या कलेच्या जास्त खोलात जाऊन जर तुम्ही त्याचा, म्हणजे नाटक असेल, नाटक असेल तर तुम्ही नाट्यशास्त्र वाचायला पाहिजे. तुम्ही स्टॅनिस्लावस्की किंवा काय जी दुसरी पुस्तकं आहेत ती वाचायला पाहिजेत. गाण्याच्या क्षेत्रात असाल तर गाण्याचा अभ्यास करायला पाहिजे. नुसतं वरवरचं हे काही उपयोगाचं नाही नॉलेज. तर असं ते पूर्णपणे तुम्ही त्याच्यात बुडून जाऊन तुमची ती पॅशन बनली तर तुम्ही निश्चित त्याच्यात यश मिळवू शकता. बरोबर. पण ज्या वेळेला एखादा प्रयोग हा प्रेक्षकांसमोर न्यायचा आहे, बरं. त्याच्यासाठीची तयारी किती लागते? म्हणजे चला, यांनी बाहुल्यांची निर्मिती केली, अभ्यास तुमचा असेल तर एखाद्या संकल्पनेतून त्या नाटकाची किंवा त्या स्क्रिप्टची निवड करण्यात आली आणि मग पुढे जाऊन ज्या तंत्राचा आता सत्यजित वापर करतोय, की मग त्याला लागणारे वेगवेगळ्या गोष्टी असतील, लाईट्स असतील, त्याचं डिझायनिंग असेल, हे सगळं असेल, तर हा प्रवास तुमच्या तिघांकडून जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला बाहुलीची निर्मिती ही कशी होते? बाहुलीची निर्मिती म्हणजे सुरुवातीला माझ्याकडे वडिलांचे शामू, गंपू, अर्धवट आवडाबाई ह्या ते चारच, वडिलांनी निर्माण केलं. हा मिळालेला वारसा होता खरं तर. आणि 100 वर्ष होऊन गेली आज त्यांना. अच्छा. तर त्याच्यानंतर मी मुंबई दूरदर्शनवर मला बोलवलं. त्याच्याही आधी मला अमेरिकेत CBS, ABC आणि NBC वर मी सगळ्यांच्या आशीर्वादाने गेलो. आणि तुम्हाला माहिती आहे, तिथे जाऊन आला म्हणजे याला फार मोठी शिंग फुटली असेल आपल्याकडे वाटतं. तसं काही नसतं. पण इथे बोलवल्यामुळे टेलिव्हिजनवर दररोज कार्यक्रम करणं हा अतिशय कठीण असा भाग होता. पुन्हा एक निर्मिती आली त्यातून. हो. निर्मिती आली आणि मग मी विचार केला की अर्धवटराव आवडाबाई चार कॅरेक्टर्सना घेऊन मी काय करणार, नवीन पाहिजेत आपल्याला. काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी ॲज ए इंजिनियर आपोआप माझं डोकं चालायला लागलं. आणि ॲज ए इंजिनियर मी नवीन बाहुल्यांची निर्मिती कसा करू शकेन याचा विचार करू लागलो. आणि नंतर मग सरदार गडबड सिंग आमचे आले, नंतर काजूवाला आला पारशी, हो, त्याची बायको आली. असे कॅरेक्टर्स निर्माण आपोआप करायला आपल्या लागलो. समाजात अवतीभोवती दिसणारीच माणसं, पण ती प्रत्यक्षात आपण बनवायला पाहिजेत असं त्यांना वाटायला. वा. एवढंच नाही तर मला असं वाटलं की बऱ्याच वेळेला माणसं म्हणजे गाढवपणा आपण म्हणतो ज्याला, तसा करतात. तर या विचारातून मला गाढव कसा करायचा हे सुचलं. आणि खरोखरीचा गाढव म्हणजे बाहुली गाढव मी निर्माण, असं ते एकात एक करत करत. आणि मी परदेशात अनेक वेळा जाऊन आलो. तर तिथे बघितल्यावर मला एक जाणवलं की हे खूप छान करतात. पण ॲज ए इंजिनियर मला त्याच्यात काही त्रुटी जाणवल्या, बाहुल्यांच्या तांत्रिक गोष्टी. आणि मग मी इथे आल्यावर माझ्या स्वतःची मी निर्मिती करायला लागलो बाहुल्यामध्ये. आणि हळूहळू ते वाढत अजूनही, म्हणजे कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, लोकांनाही हे खोटं वाटेल, आज देखील बाहुल्यांची निर्मिती करताना किंवा प्रेक्षकासमोर लाईव्ह किंवा टेलिव्हिजनवर असताना एक क्षणभर देखील मला असा विचार येत नाही की याच्यातून मला किती पैसे मिळणार. मी फक्त बाहुल्यांच्या प्रेमापोटी हे करतो आणि म्हणूनच मला थोडंफार यश मिळालं. बरं, कलाकारांना थांबू नये असं आपण आता ब्रेकवरती जाण्याआधी म्हटल्या होत्या. आपण आता मी थेट तुमच्याकडे येतो. घरामध्ये रियाज अजूनही सुरू असतो का? अजूनही तुमची कला थांबलेली नाहीये का? आणि जर रियाज होत असेल तर मग बाबांना असू द्यात, मुलाला असू द्यात, आवडणारं गाणं कुठलं? अरे बापरे.
नाही, रियाज मी म्हणजे करते, वेळ मिळेल तसा करते, परंतु मी आमच्या कार्यक्रमात माझं एक गाण्याचं सेशन करते. म्हणजे ते मी म्हंटल ना की बावल्या आणि संगीत याचं आम्ही मिश्रण करून एक शो आम्ही रामदास पाध्ये शो म्हणून केला हो. आणि तो परदेशात सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही सादर केला. कारण बावल्यांची ही जी कला ही एन्सेम्बल आर्ट आहे, म्हणजे त्याला सगळंच लागतं. तुम्हाला अभिनय पाहिजे, लिखाण पाहिजे, गाणं पाहिजे, लाइटिंग पाहिजे, सगळंच सेट, सगळे aspect माहिती असायला हवे. म्हणजे थोडंसं प्रत्येकाचं नॉलेज प्रत्येकाचं तुम्हाला पाहिजे. पाहिजे असेल. तर त्यामुळे माझ्या गाण्याचा उपयोग त्यांच्या कलेला सुद्धा म्हणजे या एकूण आमच्या तो नेकीवर पूछ पूछ आम्हाला पाहायचंय ते सगळं. कुठलं तुला आवडीचं गाणं म्हण. बरं, आता थंडीचा मोसम आहे तर थंडीचं गाणं चालेल का? प्लीज. म्हणजे मुंबईत कधी नव्हे ती थंडी पडली. हो. आणि मला एक सांगू इच्छिते की मी यशवंत देव, कैलासवासी यशवंत देव जे रामदासचे मेवणे लागतात त्यांच्याकडे मी गाणं शिकत होते. त्यांचीच ही लावणी आहे. मी एक 2 ओळी सादर. प्लीज. माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची, माघाची थंडी, माघाची थंडीची धुंदी थंडीची, थंडीचं फुललाय काटा, थंडीचं फुललाय काटा, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता. क्या बात है. बरं, पण सगळेच कलाकार एकत्र आल्यानंतर क्लॅशेस नाही का होत कधी? भांडणं नाहीत का होत कधी? भांडणं होतात पण ती कलेवरनं असतात. बरं. कारण ना मला म्हणजे सांगायला मला संकोच वाटतो. मी घरी आलो तरी माझ्या डोक्यात सतत काहीतरी असतं बावल्यांचं. आणि मी जेवताना एकदम अरे ते असं करायला पाहिजे होतं, हे सगळं अरे नीट जेवा तरी तुम्ही. बरं, पण ज्यावेळेला स्टेजवरती एखादा परफॉर्मन्स होतो, एकमेकांना क्रिटिसाइज कधी केलेलं आहे का? कधी एकमेकांची उणीधुणी चांगल्या पद्धतीने काढली आहेत का? नाही, ते तर करायलाच लागतं. कारण आपण जेव्हा घरातले असं आपलं नुसतं गुडी गुडी हो छान झालं छान झालं असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. कधी कधी आमचं एखादं काही चूक होते एवढं. कारण ह्या सगळ्या बावल्यांची कला अनेक टेक्निकल गोष्टींवर सुद्धा अवलंबून असतात. म्हणजे बावलीचा एक खिळा जरी बसला नाही तरी तिचं डोकं गळून पडू शकतो, काही होऊ शकतं. अतिशय कठीण असतं ते आम्ही बघतो. आणि विशेषतः स्क्रिप्ट की आज आपलं टायमिंग चुकलं का, आज आपलं बावलीचा आवाज चुकला का, हे सगळं आम्ही घरी येऊन डिस्कस करतो आणि जर काही असेल तर स्पष्टपणे बोलतो. बरं, म्हणजे हे टीम वर्क आहे असं समजूयात का? टीमवर्क तुम्ही. आणि तेच तर आहे, आम्ही सगळे घरातले म्हणजे आम्ही 3 तर आहोत, पण सत्यजितची आमची म्हणजे सूनबाई रुजुता ती करते. माझा दुसरा मुलगा परीक्षित तो पण करतो, अर्थात त्याचं प्रोफेशन वेगळं आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या सत्यजितची छोटी नीवा म्हणजे माझी नात 4 वर्षाची पण मला खोटं वाटेल, ती कपाटात जाऊन कपाट उघडते आणि छोटी छोटी जी तिच्यासाठी मी बावल्या ठेवले तर ती काढून त्याच्याशी खेळत बसते. आणि ही जी आवड आहे तीच मोठेपणी उपयोगी पडते असं मला वाटतं. कारण जर तुम्हाला आवड नसली तर कठीण होतं. आणि बावल्या बनवण्याची ही आणखी एक जास्त पुढली पायरी आहे मला वाटतं. प्रयोग सादर करणं हा एक भाग झाला आणि बावल्या बनवणं हा दुसरा भाग झाला. तो त्याच्याही पेक्षा कठीण असतो. पण माझ्या सुदैवाने म्हणा मी शब्दभ्रमकार आहे, बाहुली करणारा आहे, म्हणजे कळसूत्री बाहुली काठी बाहुली करणारा आहे, बाहुल्या बनवणारा आहे आणि अबव ऑल मी इंजिनियर आहे. हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते मला खूप पोषक ठरलं. एकच सांगावं असं वाटतं मला, माझ्या बाहुल्या परदेशात अनेक ठिकाणी मला इथून मागवतात. आणि असंच मेर्लिन मेन्रोचं पपेट परदेशात पाहिजे होतं लास वेगास मध्ये सादर करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी 100 माणसांना आमंत्रित केलं होतं. त्यात मी एक भारताचा छोटासा होतो. आमंत्रण आल्यावरच मला वाटलं अरे आपल्याला आमंत्रण आलं. आमंत्रण म्हणजे बावल्या बनवणं म्हणून. सिलेक्शन नंतर 3 महिन्यांनी काही त्यांचं आलं नाही. मी बोललो चला आपलं गेलं, कोणतरी दुसरा करून गेला. 3 महिन्यांनी आलं की यू हॅव बीन शॉर्ट लिस्टेड इन 10 पपेटियर्स, पपेट मेकर.
मला मिळाल्याचंच भाग झालं की 10 मध्ये मी झालो, मी जिंकलो. आणि 2 आठवड्यांनी त्यांनी मला फायनल लेटर लिहिलं, यू हॅव बीन सिलेक्टेड टू मेक द मेर्लिन पेट्रो पपेट इन लास वेगस. म्हणजे मला काय बोलावं तेच कळेना, पण मी त्यांना फोन केला आणि विचारलं की मी तुम्हाला एक विचारू शकतो का, की जगभरात एवढी मोठी मोठी लोक आहेत बाहुल्या बनवणारे, मला का तुम्ही निवडलं? तर त्यांनी उत्तर दिलं की तुम्हीच फक्त, यू हॅव ओनली पपेट मेकर हु इज अ वेंट्रिलॉक्विस्ट, पपेटियर, पपेट मेकर अँड अबव ऑल यू आर मेकॅनिकल इंजिनियर. आता याच्यापेक्षा मला काय दुसरं गरजच नाही. हे जे आहे म्हणून मी याला सांगितलं की तू स्वतः बाहुल्या बनवायला लाग. तू बाहुल्या बनवल्या की खूप खूप कळतं. नाही, तो पण आता बनवतो तो बाहुल्या, बनवतो. करतो, पण स्वतः पण बाहुल्या त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत. बरं, मग त्यावरूनच मला सत्यजित पुढचा प्रश्न हा करायचा आहे की बाबांनी सांगितलं की सगळं तंत्र जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आईनं पण तेच सांगितलं की ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात त्यातली प्रत्येक बारकावे जाणून घेणं, त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. मात्र एखादं पपेट हँडल करणं हा झाला तांत्रिक भाग, मात्र त्याच्यासाठी आवाजही काढणं आणि तो आवाज न कळू देणं, करेक्ट, हे तंत्र नेमकं काय आहे? बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं, या कलेला वेंट्रिलॉक्विझम म्हणतात. हा लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. वेंटर मीन्स स्टमक, पोट, आणि लोक्यू मीन्स टू स्पीक म्हणजे बोलणे, म्हणजे पोटातून बोलण्याची कला. पण हा शब्द बरोबर पोटातून नाही बोलत, पोटांच्या स्नायूंना प्रेशर देऊन तो आवाज येतो. बापरे. तर आणि अर्थात तुम्हाला ओठांची हालचाल न करता करायचं असतं. तर मी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना, कारण त्यांना खूप उत्सुकता असते की बाबा कसा हा आवाज येतो, मी थोडक्यात सांगणार आहे की हा आवाज कसा येतो. तर आणि अर्थात त्याला वर्षानुवर्षाचा सराव लागतो, साहजिक आहे. रियाज लागतो. तर पहिली पायरी म्हणजे श्वासावरचं नियंत्रण किंवा कंट्रोल ब्रीदिंग. म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचा आणि बाहेर सोडायचा, आणि तो तुम्ही रोखून ठेवायला पाहिजे. कारण शब्द ब्रह्मकार जेव्हा बाहुलीच्या आवाजात बोलतो तेव्हा पहिले श्वास आतमध्ये घेतो, म्हणून त्या बाहुलीच्या आवाजाला एक थ्रो येतो. तर पहिली पायरी म्हणजे कंट्रोल ब्रीदिंग. आणि लोकांच्या नकळत तुम्हाला हा श्वास घ्यायचा असतो. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी म्हणजे तुमच्या आवाजापेक्षा एखादा वेगळा आवाज तुम्हाला काढायचा असतो. कारण तुम्हाला शब्दब्रह्मकाल ह्या कलेमध्ये, शब्दब्रह्म कलेमध्ये 2 कॅरेक्टर्स असतात. एक शब्दब्रह्मकार असतो आणि एक बाहुली असते. तर तो वेगळा आवाज तुम्ही कसा काढायचा, तुमच्या आवाजापेक्षा थोडासा वेगळा आवाज तुम्हाला काढायला लागतो. तर मी पहिला श्वास आतमध्ये घेतला, हा तुम्हाला एवढा तुमचा श्वासावरचं नियंत्रण असायला लागतं. हा एक हॅलो हाय, हॅलो हाय. क्या बात आहे. एक वेगळा कॅरेक्टर झाला. हा. तिसरी पायरी म्हणजे तुम्हाला ह्याच आवाजात छोटे छोटे शब्द बोलायची सवय करायला लागते. म्हणजे नमस्कार, हॅलो हाय, हॅलो. आणि तिसऱ्या पायरीत तुम्हाला तुमची एक विशिष्ट पोझिशन ओठांची घ्यायला लागते. त्याला आम्ही वेंट्रिलॉक्विस्ट माउथ पोझिशन असं म्हणतो. म्हणजे एक नॅचरल पोझिशन. म्हणजे बाहुली बोलत असताना शब्द ब्रह्मकाराचा चेहरा किंवा फेशियल एक्सप्रेशन काय असायला हवं, काय हावभाव त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र आहे. कारण म्हणूनच शब्द ब्रह्मकार जो असतो तो एक कलाकार म्हणजे ऍक्टर पण असतो. तर एक हॅलो हाय, नमस्कार, हॅलो हाय, नमस्कार. चौथी पायरी म्हणजे जर तुम्ही अर्थात आमचे परफॉर्मन्स बघितले असतील तर एक लाईन शब्द ब्रह्मकाराची असते, एक बाहुलीची असते. तर तुम्हाला पटकन आवाज बदलायला हे लागतो. कठीण असतं. तर नमस्कार, हॅलो ए ई सी ई ई एफ ई, एफ.
हॅलो नमस्कार. नमस्कार, कसं काय बरं आहे का? हा, हॅलो मजेत मजेत. आज आपण लोकशाही बरोबर. लोकशाही नमस्कार. हा. हा पटकन आणि ह्या सगळ्या करत असताना मी श्वास आतमध्ये घेतो सोडतो, ह्या सगळ्या पायऱ्या तुम्हाला करायला लागतात. आणि 5वी पायरी म्हणजे बाहुलीची हालचाल हाताळली. तर मी तुम्हाला थोडस एक माझ्याकडे हे असं मी प्रॅक्टिस करताना आम्ही आमच्या जेव्हा प्रॅक्टिस पपेट म्हणतो त्याला बरं. हाय, हॅलो. तर हॅलो असं म्हणायचं असेल तर हॅलो म्हणजे आपण जसं बोलतो हॅलो तसं प्रत्येक ह्याला आपल्याला तोंड उघडायला लागतं शब्दासाठी ते. म्हणजे हॅलो. हाय. आता तो तू बोलतोय असं तुम्हाला वाटणार नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा खालचा जबडा हलायला हवा. म्हणजे आता हॅलो. हाय. चुकीचं आहे. हॅलो. हाय. आणि नेहमी तुमची जी हाताची जी पोझिशन असते ती ही अशी पाहिजे. कारण जेव्हा असं करतो तेव्हा बाहुली आकाशाकडे बघते असं वाटतं. तुम्हाला ऑडियन्सचा कनेक्ट, आता मी जेव्हा कॅमेराशी गप्पा मारतोय तेव्हा तुम्हाला तो खरंच कॅमेरात बघतोय असं तुम्हाला वाटतं. तर ते जे तर त्याच्यामुळे ती हाताळणी फार महत्व, आणि त्याच्यामुळे बाहुली जिवंत होणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तुम्हाला ते सादरीकरण करायचं. बरोबर आहे. संकल्पाबाबत आपल्याला विचारतो. रामदास सर, याची सुरुवात बाबांपासून झाली, इतिहास आपण जाणून घेतला, सगळं जाणून घेतलं. मात्र ज्यावेळेला एखादी कला आपण सादर करतो, पैशाचं गणित हे आलंच. CA फार व्यवस्थित सांगू शकतील, पण पैसे असू द्यात. जसं तुम्ही सांगितलं की पैशांसाठी मी कला सादर करत नाही, मात्र एखादी नवनिर्मिती करत असताना त्याला लागणारा हा खर्च हा पदर मूड करून आपल्याला द्यावा लागतो. आयुष्यभर फक्त चांगलेच दिवस पाहिलेत की कधी वाईट दिवसांचाही सामना करावा लागला? माणूस असला की त्याला चांगले आणि वाईट दोन्ही दिवस दिसतात. तर मला पैसे भरपूर मिळाले. म्हणजे मी अगदी आपलेपणाने सांगतो, आपल्या माणसांनी आणि परदेशातल्या माणसांनी मला खूप पैसे दिले. पण काही वेळेला माणसाची गणितं चुकतात. तर परदेशात काही मी बघितले होते प्रयोग, तर तसा प्रयोग मला इथे करावासा वाटला आणि मी करायला सुरुवात केली. एका प्रोजेक्टवर जवळजवळ 2.5 वर्ष मी बाहुल्या बनवत होतो. आणि ते बनवल्यावर वेगळा ब्लॅक लाईट पपेट्री हा नवीन संकल्प किंवा वेगळ्या प्रकारचा स्टेज शो कॉन्सेप्ट मी सादर केली. आणि त्याचं नाव ठेवलं होतं हॅट्स ऑफ. यात अगदी वेगळ्या प्रकारची बाहुल्यांचं जग मी निर्माण केलं. प्रयोग झाला माझा. सगळ्यांनी माझ्या तोंडावर का होईना सगळ्यांनी चांगलं म्हटलं. पण आमचे मित्र भरत दाभोळकर आहेत, तो म्हणाला शो खूप चांगला मेहनतीने तू केलेला आहेस, पण हा आपल्या प्रेक्षकांना रुचेल असं मला वाटत नाही. हा खूप हाय स्टँडर्डचा झालाय तुझा. आणि अक्षरशः खरं झालं. तो प्रयोग जेवढ्या प्रमाणात मला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी लाखो रुपये आधी खर्च केले. रेकॉर्डिंग, सेट, डिझाईन, बाहुल्या काही तो चालू शकला नाही. आणि चालू शकला नाही त्यामुळे मला पैसे जवळजवळ बंद झाले माझे मिळायचे. आणि अतिशय मानसिक असं तणाव मला निर्माण झाला. पण त्या काळी आपलं फॅमिली किंवा कुटुंब असलं की किती फायदा होतो. माझे मोठे भाऊ राजेंद्र आहेत, ते स्वतः CA आहेत. त्यांनी मला सांगितलं, अजिबात विचार करू नकोस तुझे किती पैसे दिले गेले काय, तुला आनंद मिळाला ना. शैला आनंद खूप मिळाला. अजिबात विचार करू नको. वडिलांच्या आशीर्वादाने तुला काहीतरी पुन्हा चांगलं होणार आहे तुझ्या नशिबात. आणि नशिबांनी मला एक मोठी ऍड मिळाली अन्नपूर्णा नमकची. 2 मिनिटाची ऍड. त्याच्यासाठी मला भरपूर म्हणजे भरपूर पैसे. त्यातला एक किस्सा मला सांगावासा वाटतो. त्या प्रोड्युसरला भेटायला गेलो.
त्यांनी मला सगळं सांगितलं की हम्म. असं असं आहे आणि त्याच्यासाठी 25 बाहुल्या बनवायच्यात आपल्याला या हम्म. ऍड फिल्मसाठी. तर बनवू. बट मी सांगितलं म्हणजे काय तुम्हाला ते तुमचं एकूण लो बजेट बजेट वगैरे किती आहे? बजेट तुमचं लो बजेट. त्याला व्हॉट यू आर सेइंग लो बजेट. आय से आय हॅव नो बजेट. यू से अँड आय विल पे यू. आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा नमकची ऍड माझी इतकी गाजली. त्याच्यानंतर जाहिरातीच्या लाईन लागली परदेशातली. नशीब पुन्हा माझं फळफळ. पण त्या क्षणी जर मला फॅमिली बॅकग्राऊंड नसती आणि मी एकटाच असतो तर एका भलत्या कुठल्या तरी मार्गाला रात्री जाऊन काहीतरी वेगळं प्यायचं अशी परिस्थिती आली असती. पण देवाच्या कृपेने ही सगळी माणसं आहेत आणि आता अजूनही फॅमिली आहे म्हणून मी आहे असं मी अगदी स्पष्ट सांगतो. मी माझं कर्तृत्व आहे थोडंफार पण यांच्यामुळे मी आहे आणि बरोबर. ते महत्वाचं असतं मला. बरं अपर्णाताई, जसं सांगितलं सरांनी आताच की संकल्प असेल तर त्याला आशीर्वादाची साथही लागते. त्याचप्रमाणे जर एखादा नवा संकल्प तुम्ही तयार करत असाल, कुटुंबामध्ये स्त्रीची जबाबदारी फार मोठी असते. खरं तर 2 पिढ्यांमधला दुवा होणं असतं. बरोबर. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणं असतं. हो. त्यांनी सांगितलेला किस्सा हा आयुष्यभरासाठी जरी लक्षात असला तरी देखील कुटुंबातला तो आनंदाचा क्षण कुठला होता ज्या वेळेला सर्वाधिक सगळेजण पुन्हा एकदा एकत्र आले. या प्रसंगाला तर तोंड देणं याबद्दलचा किस्सा त्यांनी सांगितला. मात्र एक स्त्री म्हणून आजच्या पिढीतील प्रत्येकानं कुठली खूणगाठ आपल्याजवळ ठेवायला हवी असं वाटतं, म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपणंही आणि कुटुंबालाही जपणं. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी कलाकार सुद्धा आहे. हम्म. त्यामुळे घरातली तर सगळ्या जबाबदाऱ्या किंवा ही मुलं वाढवतानाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या तर मला पेलायला लागल्याच. ते तर म्हणजे स्त्री म्हणून ते कर्तव्यच आहे आपलं. परंतु हे करून आपली करिअर किंवा आपल्या कलेत कशी प्रगती करायची या दोन्हीचा बॅलन्स साधणं हे खूप मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज ती स्त्री पूर्वीची असो किंवा आताच्या स्त्री पुढे जास्त आव्हान आहे. कारण तिला घरातलंही सगळं सांभाळायचं असतं, घरातली रिलेशन सांभाळायची असतात आणि स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी जपायची असते. तर आमच्या दृष्टीने सगळ्यात आता त्यांनी तो प्रसंग सांगितला की जेव्हा खूप पैसे गेले, परंतु एक आनंदाचा क्षण म्हणजे आम्ही 150 वर्षांपूर्वीच्या विष्णुदास भावेंच्या ज्या बाहुल्या आहेत त्याचं पुनरुज्जीवन केलं. म्हणजे 150 वाह. वर्षांनी त्या बाहुल्या लाकडी जे आपले पहिले आद्य नाटककार आहेत त्या बाहुल्यांचं आम्ही पुनरुज्जीवन करू शकलो. याचं थोडंसं कारण असं की मी स्वतः मराठी घेऊन MA झालेली होते, त्यामुळे माझं वाचन बऱ्यापैकी होतं त्या काळाचं आणि त्याचं सगळं स्क्रिप्टिंग मी केलं आणि रामदासांनी त्याची तांत्रिक जोडणी सगळ्या त्या बाहुल्यांची या ठिकाणी आहेत, आपण नंतर बघू शकतो. तर हा जो एक आनंदाचा क्षण आहे तो एक स्त्री म्हणून आणि एक कलाकार म्हणून आणि आम्ही सगळे एकत्र आणण्याचा तो एक आमचा तो आनंदाचा खूप मोठा क्षण होता. त्यात पैसे काही खूप मिळाले असं मी म्हणणार नाही, परंतु आमच्या हातून एक नाट्य सेवा घडली समाधान असं आणि हे अतिशय समाधान कलाकार म्हणून आम्हाला प्राप्त झालं. बरं. पण सत्यजित, हा त्याच्यासाठी आजच्या मुलांना किंवा नवीन पिढीला एक खोटं वाटण्याची शक्यता आहे केवळ मुलाखतीत बोलतो म्हणून. 20 वर्ष आम्ही दोघं संशोधन करत होतो. नाही, परंतु घरातली बाकीचे कमर्शियल प्रोजेक्ट हे सांभाळून त्याच्यासाठी एखाद्या आपण संशोधन जसा एखादा शास्त्रज्ञ संशोधनासाठी वेळ देतो तसा आम्ही त्याला वेळ दिला आणि म्हणून ते आमच्या ते एक ते डीप मध्ये जाऊन खोलात जाऊन तुम्ही तो अभ्यास पूर्ण करून ते करायचंच या जिद्दीने ते आम्ही केलं. असं केलं तर बरं. संशोधन आलं की इतिहास आला, इतिहास झाला की त्याच्यावरती संशोधन येणार आणि संशोधना अंती जे तयार होतं त्यात होणारे बदलही आले. सत्यजित, मला हा प्रश्न करायचा आहे. बाबांनी केलेले स्टेजवरचे प्रयोग असतील, त्यानंतर टेलिव्हिजन हे एक वेगळं माध्यम आलं, जाहिरात ही एक वेगळं माध्यम आलं, मग त्यानुसार पपेट्स मध्ये बदल होत गेले का? अर्थातच खूप बदल होत गेले. जसं मी तुम्हाला सांगितलं पेपर मॅशेच्या आधी बावल्या होत्या, मग फोमच्या लाकडी होत्या. लाकडी बावल्या. आता या ठिकाणी तुम्ही बघताय विष्णुदासांच्या त्याला जास्त लाकडी फेशियल एक्सप्रेशन्स नाहीये, त्याच्या मुवमेंटचीच मजा आहे. परंतु आणि स्पेशली जाहिरात माध्यमात बावल्या करताना त्यांची खूप एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते तुम्हाला हल्ली. आणि आता तर जसजसं अजून काळ पुढे जात झालं तसं अजून म्हणजे खूप स्पेशलायझेशन लागतं की बाबा हा बावल्याचा हा असा लुक पाहिजे, त्यांनी हे असे कपडे घातले पाहिजे, त्याचा रंग असा पाहिजे. आम्हाला कलर शेड्स पाठवतात.
त्याचे एक्सप्रेशन असे असले पाहिजे, बरं. त्यांनी म्हणजे असं बोललं पाहिजे, स्मार्ट आहे काय आहे असं त्याचा बोललं. लुक फॉर्म आणि असं करायला आणि मला असं वाटतं आमच्यात अजून ते आम्हाला चॅलेंजेस जे कोण डिरेक्टर्स असतात ऍड फिल्मचे ते आम्हाला असं करायला आमची कला अजून जास्त चांगली होत जाते असं मला वाटतं. वेगवेगळ्या म्हणजे लोकांना आम्हाला काम मी केल्यामुळे तुम्हाला एक उदाहरण देतो की आम्ही मध्ये एका युट्यूब चॅनलसाठी, लहान मुलांच्या युट्यूब चॅनलसाठी आम्ही एक शो केला आणि वेगवेगळ्या नर्सरी राईम्स आम्ही केल्या. जवळजवळ 150 का 200 आम्ही नर्सरी राईम्स केल्या. तर त्याच्यामध्ये एक अमेरिकन डिरेक्टर होता, तर त्याच्यासाठी आम्ही फक्त 2 महिने बाहुल्या डिझाईन करत, 4च बाहुल्या होत्या, पण त्याला खूप स्पेसिफिक होतं की बाहुल्याचा शेप असा पाहिजे. मग आम्ही तो आमच्या स्टुडिओमध्ये यायचा, तो सांगायचा नाही हा असं नाही तुम्ही परत करा. मग परत 5 दिवसांनी तो यायचा, कलर असा पाहिजे, मग शूट करत बघायचं नाही हा कलर नाही थोडासा कलर चेंज करा. आणि तो मांडी घालून माझ्या बरोबरीने बसायचा बाहुल्या बनवताना. हा एक मला अमेरिकन माणूस. कीज पाडला की कसा पाहिजे स्पेसिफिक आणि पपेटचा नजर कशी म्हणजे पाहिजे, असं नाही डोळ्याचा की रंग थोडंसं कसा असं पाहिजे. करा असं म्हणजे नाक कसं पाहिजे हे खूप पण स्पेसिफिक म्हणजे याच्या इतकं काय म्हणतात त्याला Perfection. त्याला पाहिजे होतं. नाही, हे जे तो सांगत होता, पण त्यामुळेच आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एकच सांगतो आता ऍड फिल्मचा विषय निघालाय म्हणून जवळजवळ 21 किंवा 22 वर्ष झाली असतील. त्या काळी मला पापडाची जाहिरात करायला बोलवलं. लिज्जत पापड, जे आज सगळ्यांच्या मुखी ते नावही असतं आणि ती जाहिरातही लक्षात आहे. त्यांनी सांगितलं तुमचे जो टेलिव्हिजन गुजराती होते ते, आणि तो म्हणाले टेलिव्हिजनवर वो आते हैं ना वो अर्धवट राव काय उसको दे दो ना जरा पापड़ का ऐड करेंगे. मी त्यांना सांगितलं दादाजी मैं एक बोलूं आपको, मैं कुछ नया करने वाला हूँ, आपको दिखाने वाला हूँ. अगर आप हाँ बोले तो अच्छा है. क्या नया कौन सा है? चले खरगोश है. खरगोश क्या? खरगोश का भी पापड़ खाता है क्या? चले आप देखिए तो सही. आणि मी गेलो आणि त्याचे त्यांना करून दाखव. अरे ये तो जिंदा दिखता है. कर लो. आणि मग त्याची ऍड बनली. ऍड बनल्यावर मला कमी, म्हणजे हे मुद्दाम मी सांगतो किती मेहनत करावी लागते हे नवीन पिढीला समजण्यासाठी. ऍड बनली तर मला काहीतरी त्याच्यात कमी वाटलं. दिसायला नाही हे काहीतरी बरोबर नाही आणि काहीतरी ऍड करायला पाहिजे. आणि मग मी वेगळे वेगळे प्रकार केले आणि 8 दिवस रात्र मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे हसून बघत आरशासमोर उभा राहायचो आणि हसायचो वेगळ्या वेगळ्या प्रकारे. आणि 9व्या दिवशी मला एक हसू मिळालं आणि ते सशाचं हसू आजपर्यंत लोकांना माहिती आहे. क्या बात. ही मेहनत तुम्हाला घ्यावी लागते आणि तसं मेहनत सत्यजित घेतो, अपर्णा तर घेते. ही नवीन पिढीने ही मेहनत जर केली नाही, आजकाल लोकांना वेळ नसतो. वेळ म्हणजे अशी माध्यम अशी आहेत की खूप फास्ट आहे, ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आव्हान असतं असं मी म्हणेन. वेळेचं पण तरी आव्हान. देखील तुम्ही वेळेचं वेळ आव्हान. मिळेल तेव्हा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी छोटू सिंग आणि आउट रेकॉर्ड या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि विशाल आता सुरू कर तुझा इंटरव्ह्यू, म्हणजे माझा interview. छोटू सिंगजी तुम्ही आलात ना की जीवात जीव आल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही नव्हतात ना जोपर्यंत. बरं, आपल्या संकल्पाचं आणि जिमचं काय झालं बरं ते? झालं, रजिस्ट्रेशन केलं. माझंही? तुझं पण. बरं, मग आपण सोबतीनं हा संकल्प जो आहे तो पुढे नेऊयात. बरं रामदास सर, हा. खरं असं आहे की छोटू सिंग असू द्यात, तुमच्या कुटुंबातले इतर पपेट्स असू द्यात, त्यांना जोपर्यंत आपण भेटत नाही तोपर्यंत पाध्ये कुटुंबाला भेटल्यासारखं वाटत नाही. बरोबर. मात्र या क्षेत्राकडे वळत असताना डूज अँड डोंट्स कुठले सांगणार आहात? कधीतरी असं झालं का की या क्षेत्राकडे आपण उगाच आलो बरं का, किंवा मग आपल्या शरीरावरती याचे काही परिणाम होतात का? नाही, असं कधीच मला वाटलं नाही, कारण मी हे आवडीने करत होतो. पण हे करत असताना शारीरिक मला बऱ्याच वेळेला त्रास झालेला आहे. कुठला? म्हणजे मला हे आधी माहिती नव्हतं की आम्ही एक नाटक करत होतो आणि ते नाटक करताना रिहर्सलसाठी मी मोठ्याने माझा आवाज मोठा आणि बाहुलीचा आवाज मोठा,
असं करू लागलो. सतत तालमी सतत तालमी केल्या घसा बसला. आणि माझा घसा बसला आणि 8 दिवसावर नाटक आलं होतं ओपनिंग. तर मला कळे ना काय करायचं ते. मी डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी माझा घसा, तो म्हणाला घशाला सूज झाली आहे, तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलत होता. हो मोठ्याने. तर यापुढे लक्षात ठेवा, मोठ्याने अजिबात बोलायचं नाही आणि पुढले 4 दिवस न बोलता पाटीवर लिहून, तुमच्या कागदावर लिहून तुम्ही सगळं व्यवहार करायचे तुमचे. आपोआप कमी होईल. काही तुम्हाला नको, गुळण्या करा फक्त मीठ पाण्याच्या. 4 दिवसात माझा घसा नॉर्मल झाला आणि त्याच्यानंतर मी नवीन टेक्निक शोधून काढलं की घशाला त्रास न होता कसा आवाज काढायचा. कसं? तुम्ही जे तुमचं व्होकल कॉर्ड्स असतात, स्वरयंत्र असतं, त्याच्यावर प्रेशर पडू द्यायचं नाही. म्हणजे काय कसं काय घर आहे ना, इच्छा काहीतरीच काय आवडाबाई, हे तुम्ही प्रेशर न देता बोललं पाहिजे. आणि त्याचबरोबर शारीरिक हालचाली पण तुमच्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. करताना हे तुमचं सारखं सतत हलत असतं, बोट आणि हात आणि मनगट आणि मान आणि सगळं शरीरच मी म्हणेन. तर ते करताना तुम्हाला थकवा येतो किंवा ते दुखायला लागतं. आता हा माझा छोटू, दुसरा छोटू आहे. हे तुम्हाला बघितलं तर कोण आलंय बघितलं? कोण आले? हॅलो, हाऊ आर यू? हे जे काही आहे ना, ते तो गिव्ह अँड टेक जो असतो ते लोकांना जमत नाही. म्हणजे असं केल्यावर माझा आपोआप रिफ्लेक्स ऍक्शन तुमच्या हाताची, आवाजाची आणि शरीराची झाली पाहिजे. हे करून जिथपर्यंत तुम्हाला तो सराव होत नाही तिथपर्यंत तुम्ही करू शकत नाही. नवीन माणूस काय करतो, तुझं नाव काय, त्याचा काही संबंधच नाही. तुम्ही आवाज काढला, माझं काम संपलं, तुझं तू. इन्व्हॉल्व झालं पाहिजे. दुसरं खरोखर जिवंत व्यक्ती आहे असं समजलं पाहिजे. कारण 2 ऍक्टर्सचा संवाद कसा असतो तसा आहे ना. तसा आहे. गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक जर नसलं, तो बोलत असताना तुम्ही त्याला ऐकताय ना, ते पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि तो बोलतोय ते पण तुम्हाला करायला. हे दोन गोष्टी अतिशय फार महत्त्वाच्या. तुमचं 2 माइंड, आमचं मित्र म्हणतात ते स्प्लिट ऑफ पर्सनॅलिटी आहे तुझी. खरंय. तू बोलतोस त्या एक, हा बोलतो त्या एक, तुझ्या दोन्ही वेगवेगळ्या. पर्सनॅलिटी वेगळ्या करतोस तू. आणि ते मला असं वाटतं कठीण आहे ते जमणं. त्याच्यासाठी बरं, मग रामदास सर, सॉरी, तुम्ही म्हणालात शारीरिक, तर कधी कधी भरपूर आम्हाला प्रॅक्टिस करून हात दुखतात, पाय दुखतात उभं राहून. कारण पपेटियरला नेहमी उभं राहायला उभं लागतं, राहायला लागतं. हात वर करून प्रॅक्टिस करायला, पण बरं. नंतर अर्थात विश्रांती घ्यायची थोडीशी. बरं, पण माइंड अँड बॉडी कोऑर्डिनेशन इज कॉल्ड ॲज योग. येस. मात्र ज्या वेळेला हा योगायोग जुळून आणायचा असतो त्यावेळेला कुठल्या खास टिप्स तुम्ही सांगणार? नवीन मुलांना जर हे करायचं असेल तर हळूहळू त्याच्यात प्रगती करायला पाहिजे. हळूहळू स्टॅमिना म्हणजे बेसिकली मी आता तुम्हाला सांगू शकतो की मी अनेक वर्कशॉप्स या, म्हणजे आधी आम्ही वर्कशॉप्स मी बरेच घेतो, म्हणजे व्हर्च्युअली पण मी खूप वर्कशॉप्स, ऑनलाईन वर्कशॉप्स घेतली या लॉकडाऊन मध्ये. तर मी एक टिप सगळ्यांना अशी देतो की तुम्ही जेव्हा मी जेव्हा काही टिप्स सांगतो तेव्हा जास्त वेळ रियाज नाही करायचा. म्हणजे फक्त 5 मिनिटं करायचं, मग अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा, मग अजून 5 मिनिटं करायचं, मग अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा. कारण ह्या आर्टमध्ये व्होकल कॉर्ड्सवर नॉर्मल तुम्ही बोलण्या ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त प्रेशर येतो. म्हणजे नमस्कार, हॅलो, तर तो जास्त प्रेशर त्या आवाजावर येतो. आणि नवीन मुलं हेच चूक करतात की मला लवकर कार्यक्रम करायचंय म्हणून सलग तो 2 तास करतो आणि आवाज बसतो. बापरे. म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल सांगतो आता. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मी जिम साठी कसं एनरोल केलंय. म्हणजे हळूहळू 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 बॉडी त्याची म्हणजे बिल्ड करता येते, तसा आवाज सुद्धा हळूहळू हळूहळू स्ट्रॉंग करायचा असतो. क्या बात. लाईक बॉडी बिल्डिंग ओनली. हा. छोटू सिंग यांच्या पण टिप्स आपल्याला मिळालेल्या आहेत. बरं, करिअरची सुरुवात जर करायची असेल तर या क्षेत्राकडे येताना योग्य वय कुठलं,
योग्य वेळ कुठली, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय असायला हवं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे का, की मग एक नवीन व्यक्तीसुद्धा या क्षेत्राकडे वळू शकते? नाही, वळू शकते, नक्की वळू शकते. पण थोडस तुम्हाला एक काय म्हणतात, थोडासा अभिनय, थोडासा आवाज तुमचा लवचिक असला तर ती व्यक्ती नक्कीच करू आणि शकेल. तो पटकन शिकू शकतो. पटकन म्हणजे शिकू आता मी शकतो. अनेक वर्कशॉप्स घेतो, मी एका महिन्यात तो आवाज नक्की काढू शकतो, हा. काहीच हम्म, प्रश्न नाही. पण सराव, मी जसं तुम्हाला सांगितलं, सराव लागतो. आणि अर्थात याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला टायमिंगचं नॉलेज पाहिजे. म्हणजे विनोदी संवाद लिहायची तुम्हाला सवय पाहिजे, पंचलाईन्स कशा पपेटला द्यायच्या, ते 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 सगळं. आणि अर्थात वाचन वाचन हे वाचन आलंच. अतिशय महत्वाचं कारण आहे. तुम्हाला वेगवेगळ्या जॉनरचे विनोद, वेगवेगळे लोक कसे बोलतात काय, हे सगळं तुम्हाला काही निरीक्षण शक्ती, जसं अँकरला लागतं की तुम्हाला एखादं उत्स्फूर्तपणे बोलायचं असतं तर तुमचं वाचनच कामी येतं. खरं. तसं तुम्हाला जेव्हा उत्स्फूर्त संवाद साधायचे असतात तेव्हा तुमचं वाचन तुम्हाला खूप कामी येतं. आणि आता नवीन पिढीतलं वाचन ते कॉम्प्युटरवर काय असतील तेवढंच वाचत असतील माझ्या अंदाजाने. हे असं काही पूर्वी नाही. सारखं वाचन गेलं, दुसऱ्याचं बघून शिकण्याचं पण त्यांची वृत्ती नसते. मी सुरुवातीच्या काळात काळू बाळूचे तमाशा असत, दादा कोंडके होते मोठे, त्यांचे कार्यक्रम बघितले, विच्छा बघितले. अनेक असे मोठे मोठे कलावंत मी मुद्दाम बघितले की त्याच्याकडनं मला काहीतरी शिकायला, ते कसं उत्स्फूर्त बोलतात. एवढंच नाही तर मोठे मोठे जे लेखक होते मराठीतले तर आहेतच, पुलंपासून सगळे मी पालथे घातलेत वाचून, पण हिंदीमधले शरद जोशी, KP सक्सेना, हे सगळे वाचून ते कसं लिहितात याचं आकलन करत गेलो. ती मला असं वाटतं वृत्ती आता नवीन पिढीत कमी झाली आहे. बरं, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. इतके वर्ष हा संकल्प आपण कसा टिकवून ठेवलात? आता 53 वर्ष केली, पण संकल्प टिकवण्याचं एकच कारण आहे, या माझं बावल्यांच्यावर अतोनात प्रेम. प्रेम आहे. बस. आणि सतत नवीन करण्याची पण इच्छा पाहिजे माणसाला. आता हम्म. झालं, मला सगळं मिळालं, आता मी नाही केलं तरी चालेल असं नाही उपयोगाचं. की मी अजून, मला काहीतरी करायचंय अजून, आणि खरोखरच करायचंय अजून. वॉटर पपेट्री आम्हाला आम्हाला करायची, वॉटर पपेट्री एअर करायची, पपेट्री एअर करायची. पपेट्री म्हणजे अजून करायची. पुढे आम्हाला आव्हानं आहेत आणि अजून ही कला भारतात अजून लोकप्रिय करण्यासाठी, याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अजून प्रयत्न करायला हवेत असं आपण. बरोबर आहे. पण आजच्या पिढीला जर हे सगळं शिकायचं असेल तर प्रत्येकाला मुंबईमध्ये येणं शक्य नाहीये, बरोबर. किंवा आपण त्या सगळ्यांपर्यंत जातो असंही शक्य नाहीये. मग जर तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधायचा असेल, तुमच्याकडनं ही कला प्रत्येकाला शिकायची असेल, तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार आहात? जाता जाता अर्थात हा इंटरव्ह्यू बघून लोक नक्की इन्स्पायर होतील. बरोबर. पण अर्थात आमचं सोशल मीडिया आहे, तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि मी हल्ली, आणि हे पॅन्डेमिकमुळे झालेलं आहे, जसं पॅन्डेमिकमुळे ऑनलाईन वर्कशॉप्स. लोकांचं ऑनलाईन, तसं मी ऑनलाईन वर्कशॉप सुद्धा सुरू केलं आणि ऑनलाईन मी कोर्स सुरू केलेला आहे. तर कोरोनाची 5 कृपा आहे. तासाचा तो शब्दभ्रमाचा कोर्स आहे, तो तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला पाहिजे तसा बघू शकता. आणि मी एक लाईव्ह सेशन करतो, तुम्हाला त्याचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. तर क्या ही बात आहे. कला, आणि मी हा मुद्दाम अगदी खूप कमी पैशात तो मी केलेला आहे सुरू. तर मला असं वाटतं, आणि मला खूप प्रचंड रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामुळे. आणि अनेक लहान मुलांना ही आत काहीतरी इंटरेस्ट, कारण हल्लीची तुम्हाला माहिती आहे, सगळे आपले इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळे आपले त्याच्यावरच इझी आहेत. म्हणजे पण आय थिंक ही कला जर लहान मुलं जर शिकू शकली तर खूप मला आनंद होईल. म्हणजे, आणि अर्थात नवीन जनरेशनला इंटरेस्ट पण आहे, असं नाही की ते नाही, जर त्यांना इंटरेस्ट असेल तर ते अभ्यासू पद्धतीने ते ही कला शिकतात नक्की. म्हणजे नवीन पिढीने ही कला शिकावी आणि ती पुढे न्यावी, एवढेच नवीन वर्षाचं माझी इच्छा आहे. पुन्हा मला वाटतं सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. आणि तुमच्या सर्व संकल्पांना अशाच प्रकारे राज्यातल्या, आपल्या देशातल्या, विदेशातल्या सर्व कलाकारांची, प्रेक्षकांची साथ मिळावी, हाच संकल्प करूयात. धन्यवाद तुमच्याशी धन्यवाद. गप्पा करू दिल्यात त्यासाठी. धन्यवाद. हॅपी न्यू इयर एव्हरीवन.
तर आपण बघितलं की कुठल्याही प्रकारचा संकल्प केला तर त्याची साथ ही फक्त काही तासांसाठी, काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी नसते, तर थेटपणे आयुष्य समर्पित करण्या इथपर्यंत तो संकल्प असावा, तरच सक्सेस तुमच्या पायी लोटांगण घालताना दिसतं. आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.